नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यंदा आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात करपून गेला, त्यामुळे आंब्यांची फळधारणा 15% झाली आहे. त्यामुळे आता झाडावर असलेल्या आंब्यांची काळजी घेण्याची गरज आहे, कारण त्यावरही फळमाशी, फळ पोखरणारी अळी, पक्षी येतात आणि मोठं नुकसान करून जातात. अर्थातच त्याचा आर्थिक फटका पुन्हा आपल्यालाच बसतो. त्यामुळे आपल्याला आंब्याचं रक्षण करायचं आहे, पण कसं करायचं हे संरक्षण? काय आहे फ्रूट कव्हर किंवा फ्रूट बॅगिंग आणि कीड रोगांशिवाय त्याचे इतर फायदे काय आहेत, या सगळ्याची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. फ्रूट कव्हर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर फळांना झाकणं, आणि हे झाकण्यासाठी फळांना कागदी किंवा नॉन वोवॅन पिशवी घातली जाते. त्यामुळे याला फ्रूट बॅगिंग असंही म्हटलं जातं. आता ऊन वाढल्यावर आपण घरातल्या मुलांना सांगतो ना, टोपी घाला, रुमाल बांधा, ॲप्रन घाला, कारण कडक उन्हापासून बचाव होईल. तसंच आहे हे फ्रूट कव्हर, आणि हे फळांचं संरक्षण करतं. कशापासून? तर कीटकांपासून. फ्रूट कव्हरमुळे फळं पूर्णपणे झाकली जातात, त्यामुळे त्याच्यावर फळमाशी आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा फळावर प्रादुर्भाव होत नाही. म्हणजे काय? फळ कीडमुक्त राहतात आणि खराबही होत नाही. यांच्यावर कसले डागही येत नाहीत. एवढंच नाही तर यांच्यामुळे फळांवर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरजही पडत नाही. त्यामुळे कीटकनाशकांचा खर्चही कमी होतो. आता आपल्याला हे माहिती आहे की सध्या वातावरण कधीही बदलत असतं. कधी ऊन तर कधी पाऊस तर कधी ढगाळ हवामान. त्याचाही आपल्या फळांवर परिणाम होतो. पण फळाला फ्रूट कव्हर घातल्यावर ते फळाला पूर्णपणे झाकून घेतं. त्यामुळे त्याचा बाहेरच्या वातावरणाशी थेट संबंध येत नाही. त्यामुळे फळांवर काळे डाग, सूर्यप्रकाशामुळे होणारा सनबर्न होत नाही. त्यामुळे फळं स्वच्छ, एकसारखी आणि आकर्षक दिसतात. तसंच फळातलं पोषण टिकतं, त्यातला गोडवा वाढतो आणि वजनातही वाढ मिळते. आणि अर्थातच अशा फळाला बाजारात चांगली मागणी असते. पण कधी कधी फळं झाडावरून काढताना वाहतुकीदरम्यान त्या फळांची झीज होते. त्यांना ओरखडे पडतात आणि फळं खराब होतात. पण फ्रूट कव्हरमुळे असं काहीही होत नाही. आपण दर्जेदार फळांची निर्यात करू शकतो. आता तुम्ही म्हणाल, पण हे फ्रूट कव्हर लावायचं कसं आणि केव्हा? काळजी करू नका, तेही सांगते. जेव्हा झाडांवर फळधारणा पूर्ण होते आणि फळांचा आकार 3 ते 5 सेंटीमीटर एवढा होतो, म्हणजे छोटा बटाटा किंवा टेबल टेनिसच्या बॉल एवढा आकार झाल्यावर फळांना फ्रूट कव्हर लावायचे. पण ते लावण्यापूर्वी आपल्याला फळमाशीसाठी योग्य ते नियंत्रण आणि गरजेच्या बुरशीनाशकांची फवारणी करून पिशव्या फळांवर घालायच्या आहेत. आता ही पिशवी मात्र प्लास्टिकची वगैरे न वापरता कागदी किंवा नॉन वोवनची वापरायची, कारण प्लास्टिकमध्ये फळांना घाम येऊन फळं खराब होऊ शकतात. या पिशव्या कृषी केंद्रांवरती ऑनलाईन मिळून जातात. पण ही पिशवी लावताना काय काळजी घ्यायची आहे, तर हे कव्हर फांदीला घट्ट बांधायचंय, जेणेकरून ते वाऱ्याने उडून जाणार नाही, पण त्याने फळाला सुद्धा इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. तसंच कव्हर लावताना रोगट किंवा जास्त गर्दी करणाऱ्या फांद्यांची छाटणी करून घ्यायची. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला आणखी कोणते विषय ऐकायचे असतील तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. तुमचे विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.